नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तूळ राशीसाठी विषय 26 हे कसे, आपण याबाबत इथे या व्हिडिओद्वारे चर्चा करणार आहोत. यामध्ये आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते तुळा राशीबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्या आधी आपल्याला राशीचक्र, राशींची ओळख काय असते हे थोडं समजून घ्यायचं आहे. राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल, जी चंद्र राशी किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी वगैरे. राशींची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. आता राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या 12 भागांपैकी कोणताही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती राशी फार महत्त्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते, ते इतर ग्रह दाखवतात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धती ही जन्मवेळच्या चंद्र नक्षत्रावरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार, त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असेही लोक आहेत. आपण राशींचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल. प्रत्येक नक्षत्रातील ताऱ्यांच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्रावर कोणता परिणाम करतात, म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा प्राथमिक विचार करायचा आहे. तर आता आपण बघूया तुळा राशीचे वैशिष्ट्य. तुळा राशी ही काय दर्शविते त्याबद्दल आपण थोडं विचार करून घ्या. चित्रा नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, स्वाती पूर्ण नक्षत्र व विशाखाचे पहिले 3 चरण मिळून बनलेल्या क्रांतिवृत्ताच्या 180 ते 210 अंशाच्या विभागाला तुळ राशी असे संबोधले जाते. हाती तराजू घेतलेला पुरुष असे या राशीचे बोधचिन्ह आहे. ही पुरुष राशी असून वायू तत्वाची आहे. तसेच चरस स्वभावी असून स्वामित्व शुक्रासारखा मोहक लागवी स्त्री ग्रहाकडे आहे. म्हणूनच या राशीत पुरुषाची अनिर्बंध प्रज्ञा, परिपक्वता, वायू तत्वाची शास्त्रीय वृत्ती, गमनशीलता असूनही रसिकता, कलात्मक दृष्टिकोनही असतो. गांभीर्य आणि रसिकता यांची दुर्मिळ युती तुळेत असते. शास्त्र व कला यांचे अत्यंत मधुर मिश्रण या राशीत असल्याने तुळ व्यक्ती कमालीच्या हुशार, ग्रहणशील, परिपक्व मनाच्या, समतोल वृत्तीच्या, शास्त्रीय प्रज्ञेच्या असूनही अत्यंत मोहक व्यक्तिमत्वाच्या असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील शांत गंभीर भावाने त्यांच्या बौद्धिक उंचीची खात्री पटते. त्यांच्या शब्दातील उच्चाराने समतोल वृत्तीची साक्ष पटते. त्यांच्या प्रसन्न हास्यातून चांदणे फुलते. मुलायम सहवासात रातराणीचा मंदगंध पसरतो. विरात जीवघेणी चुटपुटी लागते. बुद्धिमत्ता आणि रसिकता, शास्त्र आणि कला, भोग आणि सौंदर्य आणि साधेपणा तसेच लढीवाळपणा आणि गांभीर्य या सर्वांचे अजोड मिश्रण तुळेच्या व्यक्तिमत्वात असल्याने रसिकांना वेडावून टाकणारी ही राशी आहे. सर्व पातळीवरच्या लोकांना समजू शकेल, आवडू शकेल असा व्यक्तिमत्वाचा एक एक लोभस पैलू तुळेत असतो. म्हणूनच तूळ व्यक्ती सर्वत्र लोकप्रिय होतात. एखादी तूळ व्यक्ती, विशेषतः स्त्री, 4 दिवसांची पाहुणी म्हणून येऊन राहून गेली तर तिचे 4 दिवसांचे अस्तित्व जितके स्निग्ध आल्हाददायक वाटते तितका तिचा विरह बुद्धिमत्ता आणि रसिकता, शास्त्र आणि कलाभोग आणि सौंदर्य आणि साधेपणा तसेच लेडीवाळपणा आणि गांभीर्य या सर्वांचे आवडून असेल. व्यक्तिमत्वाचा एक एक लोभस पैलू तुळत असतो. म्हणून तूळ व्यक्ती सर्वत्र लोकप्रिय होतात. एखादी तूळ व्यक्ती, विशेषतः स्त्री, 4 दिवसांची पाहुणी म्हणून येऊन राहून गेली तर तिचे 4 दिवसाचे अस्तित्व जितके स्निग्ध आल्हाददायक वाटते
तितका तिचा विरह जीव घेणा ठरतो. कारण आपल्या मोहक गोड वागणुकीने व स्वभावातील विलक्षण रुजुतेने तिने केव्हाच सर्वांना रेशमी जाळ्यात गुरफटले असते. तुळ व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, व्यक्तिमत्वाने मोठी लोभस, हवी वाटणारी, सत्य मधुरवचनी, अभ्यासू रसिक असते. तूर्यवृषात स्त्रीचा वात्सल्य भाव, मोहकपणा, सहिष्णु वृत्ती असते. तर तूळ राशीत तूळ स्त्रीत पुरुषाची अभ्यासू वृत्ती, गांभीर्य, विनोद बुद्धी असते. या राशीच्या व्यक्ती वागणुकीत अत्यंत गोडवा असूनही भारदस्तपणा असलेल्या, टापटिपीची आवड असलेल्या, सर्वच बाबतीत मनाचा तोल सांभाळणाऱ्या, मर्यादा न सोडणाऱ्या असतात. दिसण्यात तूळ व्यक्ती किंचित उंच, सावळ्या, श्याम रंगाच्या, कुरळ्या दाट केसांच्या, चेहऱ्यावर हसतमुखणा मुखपणा, अभ्यास वृत्ती, रसिकता व गांभीर्याचे विलक्षण सुंदर मिश्रण दिसणाऱ्या सडपात असतात. विशेषतः तूळ स्त्रिया तर फारच मोहक असतात. आपुलकीची विचारपूस, अंतःकरणापासूनचा आग्रह, शब्दातील आर्जवे, कुरळ्या केसातून व लाडीक वळणातून अभिप्रेत होणारा सुंदरपणा, सात्विक भाव, प्रसन्न मन व स्वभाव, कटुता टाळून गोडी गुलाबीने तडजोड करण्याची वृत्ती, वृत्तीतील निश्चय, समतोल ही ठळक वैशिष्ट्ये असतात. तूळ व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रणयिनी असते. मात्र तुळेचा जोडीदारी सौम्य, अवखळ, रसिक असावा लागतो, तरच त्यांचा प्रणय उत्तम रंगतो. तुळेचा प्रणय बेभान नसून हळूहळू विकसित होणारा असतो. तूळ व्यक्ती प्रणयातून इंद्रियजन्य सुखाची अपेक्षा करीत नाही, तर आत्मिक समाधान शोधते. तर आता आपण हे झाले तुळा राशीचे वैशिष्ट्य. तुळ राशी म्हणजे नेमके काय आहे ते मी इथे सांगितले. आता आपण वळूया तुळ राशीचे विशेष 26 कसे. त्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते बघूया. सुरुवात करूया हेल्थपासून. वर्षाच्या सुरुवातीला गुरुग्रह वक्री होईल, जो आरोग्याच्या दृष्टीने शुभ नाही. महिलांना थायरॉइडशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणून तुमच्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष द्या. जुलैमध्ये 6व्या भावात गुरुची दृष्टी जुना आजार पुन्हा निर्माण करण्याची क्षमता आहे. यावर्षी प्राणायाम आणि संतुलित दैनंदिन दिनचर्या राखणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑक्टोबर नंतर तुमचे आरोग्य चांगले राहील. हृदयरोगांसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर चांगले नाहीत. या काळात वाहन चालवताना देखील काळजी घ्या. फायनान्शियल कंडिशन 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये असे प्रश्न उद्भवू शकतात. जून नंतर तुमचे खर्च अचानक वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी राहू तुमच्या 5व्या भावात असेल, ज्यामुळे शेअर बाजारावर जास्त अवलंबून राहणे अशुभ ठरेल. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला कधी-कधी पैशाची टंचाई येऊ शकते. फॅमिली अँड सोशल लाईफ यावर्षी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुमच्या वडिलांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. काही बाहेरील लोक तुमच्या कुटुंबातील एकता तोडण्याचा प्रयत्न करतील. लोक तुमच्या भावना समजून घेण्यास अनेकदा अपयशी ठरतील. अशा परिस्थितीत तुम्हाला थोडा संयम आणि सहनशीलता दाखवावी लागेल. तुम्ही नवीन मित्र बनवणे टाळावे. जर तुम्ही मूल होण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला मार्च, एप्रिल आणि नोव्हेंबरमध्ये असे करावे लागेल. तुम्ही मालमत्तेचे प्रकरण काळजीपूर्वक सोडवू शकाल. लव्ह लाईफ यावर्षी तुमचे वैवाहिक संबंध सामान्य राहतील. शनीची 10वी दृष्टी तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावावर येईल, ज्यामुळे नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. राहूची स्थिती प्रेम संबंधातील परस्पर विश्वासालाही हानी पोहोचवू शकते. तथापि तुम्ही खूप रोमॅन्टिक राहा. राहू विवाहबाह्य संबंधाची शक्यता देखील वाढवतो. म्हणून नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करा. वर्षाच्या पहिल्या 6 माहीत क्षुल्लक गोष्टींवरून तुमच्या प्रियकरासोबत भांडणे नात्यात बिघाड निर्माण करू शकतात. तथापि वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात सिंह राशीच्या गुरूच्या संक्रमणामुळे संबंध सुधारतील. एज्युकेशन आणि करिअर यावर्षी तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत कठोर परिश्रम करावे लागतील. शनी तुम्हाला धीर धरण्यास प्रोत्साहित करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठे बदल करण्याची योजना आखू शकता. मार्च नंतर पगारवाढ तुमचे मनोबल वाढवेल. राहूच्या स्थितीमुळे शिक्षण आणि स्पर्धेत अपयश येऊ शकते. तुमच्या कामाशी समर्पित आणि निष्ठावान राहा. तुम्हाला परदेशी स्त्रोताकडूनही फायदा होऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील. यावर्षी काम आणि व्यवसायासाठी अनेक प्रवास होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उत्तरार्धात शनीची वक्री गती तुमच्या व्यवसायात थोडीशी मंदावू शकते. हे झाले तुळा राशीसाठी विशेष 26 कसे जाणार त्याबद्दल माहिती. मी तसेच अंकज्योतिषाप्रमाणे पुढील वर्ष प्रत्येकाचे कसे जाणार आहे ते मी 9 भागात विभागले आहे. आणि त्यामध्ये ज्याचा पर्सनल इयर कसा काढावा हे माझे आधीचे जुने व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. पण तरी देखील मी प्रत्येक अंकाचे जेव्हा महत्त्व सांगेल, प्रत्येक
चे पर्सनल इयर बद्दल माहिती देईल, तेव्हा पर्सनल इयर प्रत्येकाने आपापला कसा काढावा ते सुद्धा त्यामध्ये एक्सप्लेन केले राहील. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा आणि मला वाटतं तो व्हिडिओ अतिशय पॉप्युलर होणार आहे. तर त्याच्याकडे तुम्ही अ, लक्ष द्यावे हीच तो तो व्हिडिओ बघावा आणि जे कोणी आता सबस्क्राईब नसेल त्यांनी सबस्क्राईब आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.